हॅलो, चवीला एक नंबर अशी ही आगरी कोळी पद्धतीची गवारीची सुकी भाजी जर तुम्ही एकदा कराल तर नेहमी अशीच भाजी कराल. तर यासाठी सर्वप्रथम मी घेतलेलं आहे कढाईमध्ये थोडासा तेल आणि या तेलावर आपण गवारीच्या या शेंगा चांगल्या भाजून घेऊया. याच्यामुळे गवारीचा कडूपणा कमी होतो आणि गवार ही चांगली शिजते. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी टाकलेलं आहे चॉप केलेले कांदे. आपल्याला कांदे हे बारीक चॉप करायचे आहेत. त्यानंतर मी याच्यात लसूण टाकलेला आहे. आपण याला चांगले एकजीव करूया थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर याच्यात बारीक कापलेले टोमॅटो टाकूया, मिरच्या टाकूया आणि नंतर हळद, आपल्या साठवणीचा लाल तिखट टाकूया. लाल तिखट थोडंसंच टाका कारण की आपण मिरच्या टाकलेल्या आहेत आणि चांगले एकजीव करून घ्या या मिश्रणाला. एकजीव झाल्यावर आपण याच्यात टाकूया आपल्या भाजलेल्या या गवारीच्या शेंगा. आता मी याला नीट मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर मी याच्यात टाकत आहे चवीपुरतं मीठ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं गुळही टाकू शकता, पण कांद्यामुळे याला आपोआपच गोडपणा येतो. आता मी वरती झाकण ठेवते थोडा पाणी घालून, म्हणजे आपली भाजी खालती लागायला नको. अशा प्रकारे थोडीशी मला ड्राय वाटली म्हणून मी थोडंसं गरम पाणी याच्यात टाकलं आहे आणि त्यानंतर मी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. इथे खोबरा मी भाजून घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केलेली आहे. आगरी कोळी पद्धतीमध्ये अशाच भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण केलं जातं आणि सर्व भाज्यांमध्ये असं टाकलं जातं. याच्याने भाज्या खूप चविष्ट लागतात. आता आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे. मी याच्यात कोथिंबीर टाकून सर्व करत आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा.